एकंदर तुमचं स्वागत। मी चर्चा करतोय दहशतवाद्यांचं वकीलपत्र घेणं हा देशद्रोह आहे का या विषयावर। आणि आज ज्यांच्या घरावर हल्ला केला शिवसेनेने ते ॲडव्होकेट महेश देशमुख माझ्याबरोबर आहेत। ॲडव्होकेट देशमुख, आता तुम्ही ऐकलत आमचे इकडचे मुंबईचे वकील जे आहेत दिनेश मोटा यांनी हे वकीलपत्र का नाकारलं। त्यांची भावना उचंबळून आली, त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम आहे। ते म्हणतात अशा प्रकारच्या नराधमांचं वकीलपत्र मी घेणार नाही। तुमच्या मनात ही भावना आली नाही का? का तुमचा काही वेगळा दृष्टिकोन आहे, वेगळी भूमिका आहे? नाही, ऍक्च्युली त्यांचं ते व्यक्तिगत मत आहे, कोणाला कोणाचं वकीलपत्र घ्यायचं किंवा नाकारायचं। मी कुठल्याही घटनेच्या विरोधात किंवा अनलॉची काम करत नाही। आता ते संजय राऊत जे आहेत ते एका पर्टिक्युलर पार्टीला बिलॉंग करतात, ते पत्रकार आहेत आणि ती इंडिपेंडेंट, मी कुठल्याही पार्टीचा मेंबर नाही आहे आणि व्यक्तिगत आहे, फक्त प्रोफेशन म्हणजे लॉयर प्रोफेशन। ती माझ्या प्रोफेशनला इमानदार आहे, इमानदारीने माझं काम करत। ॲडव्होकेट देशमुख, मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे। काही लोक असा आरोप करतायत की तुम्ही याआधीची अशा प्रकारच्या मानवतावादी दृष्टिकोनातून कोणाचंही वकीलपत्र घेतलेलं नाहीये, तुम्ही हे केवळ प्रसिद्धीसाठी करताय, हे खरं आहे का? मानवतेचा इथे प्रश्न आलेला आहे। आता शिवसैनिकांनी माझ्या घरी जो हमला केला हे काय मानवता आहे का? माझी मिसेस होती एकटी घरी, यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मोडतोड केली, 60-70 हजाराचं नुकसान केलं। आता हे मानवता आहे का? तशी भूमिका मलाही करता येते। जर त्याच्यात राजकीय पक्षाची निगडीत असतो तर शिवसैनिक जर येऊन म्हणजे इथं हमला करू शकतात, दुसऱ्या एखाद्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत असतो तर 50 लोक त्या पक्षावर जाऊन हमला करू शकतात, तो विषयच नाही आहे ना। मानवतेच्या गोष्टी ह्या कुठून करून काय शिवसैनिक यांना कधी मानवता पाहिजे का? नाही, मला तुम्हाला प्रश्न जो विचारायचा त्याचं तुम्ही उत्तर नाही दिलं। मगाशी मी विचारला की तुमच्यावर आरोप होतोय की हे केवळ प्रसिद्धीचा सोस म्हणून तुम्ही केलं, यावर तुमचं काय उत्तर आहे? हॅलो, हे प्रसिद्धीसाठी तुम्ही केलं असा तुमच्यावर आरोप होतोय, यावर तुमचं काय उत्तर आहे? नाही, प्रसिद्धी कशाला, उलट याच्यात मी इनफेमस होऊन राहिलो। फेमस हा भाग राहते आणि इनफेमस होऊन राहिलो, याच्यात आम जनतेची सिंपॅथी माझ्याकडे नाहीच आहे। उलट माझं टेन्शन वाढलेलं आहे की बा असं नाही आहे की याच्यात माझं नाव टीव्हीवर येऊन राहिलं म्हणून उद्या चालून मधलो काही 10 केसेस घेतील ते का? उद्या माझी फॅमिली डिस्टर्ब आहे। ठीक आहे, मी येतो चर्चेमध्ये तुमच्याकडे। पुन्हा मी जातोय खासदार संजय राऊत यांच्याकडे। संजयजी, ऐकलत तुम्ही काय म्हणतायत महेश देशमुख, तुमच्या लोकांनी हल्ला केलाय त्यांच्या घरावर आणि ते चिडलेत तुमच्यावर। मला तुम्हाला विचारायचं आहे, अशा प्रकारे एखाद्या वकिलांनी वकीलपत्र घ्यायचं ठरवलं तर तुम्ही काय म्हणून कायदा हातात घेता, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न म्हणजे खासदार म्हणून तुम्ही घटनेला जबाबदार आहात, घटनेचं बंधन तुमच्यावर आहे आणि आपल्या सुप्रीम कोर्टाने असे निर्णय अनेक वेळा दिलेले आहेत। माझ्यासमोर 1996 सालचा सुखदास वर्सेस युनियन टेरिटरी ऑफ अरुणाचल यांच्यामधला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की अशा प्रकारे कायदेशीर मदत एखाद्या आरोपीला मिळणं हा त्यांचा फंडामेंटल राईट आहे। मग तुम्हाला असं नाही का वाटत की असा विरोध करून तुम्ही घटनेचा, सुप्रीम कोर्टाचा अपमान करताय म्हणून? आरोपी आणि कसाब सारखा अतिरेकी यात फरक आहे। या देशातल्या आरोपींची व्याख्या फार वेगळी आहे। आरोपी एखादा खून करेल, एखादा दरोडा घालेल, एखादी पाकिटमारी करेल, अजून काही करेल, आणि कसाब सारखे अतिरेकी हे सैतान, हैवान, नराधम हे या देशावर हल्ला करण्यासाठी आले, देशाचे दुश्मन आहेत। हा फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे। आणि कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत राहून काय करायचं आणि काय नाही हे तुम्हाला आणि आम्हाला चांगलं माहिती आहे, वकिलांनाही माहिती आहे, आमच्यासारख्या खासदारांना माहिती आहे, राजकीय कार्यकर्त्यांना माहिती आहे। आणि कायद्याचीच भाषा आपण करताय म्हणून मी आपल्याला सांगतो की अफजल गुरु या देशद्रोह्याला, या आतंकवाद्याला सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण कायदेशीर बाबींचं पालन झालेले आहे। वकिलांनी त्याचे खटले लढले आहेत आणि अशा या अफजल गुरुला फासावर लटकवायची शिक्षा देऊन सुद्धा अद्याप त्याला फासावर लटकवलं नाहीये। तेव्हा कोणत्या घटनेचं आणि कोणत्या कायद्याचं पालन या देशामध्ये होतं हे जर आपणच मला सांगा, ही पहिली गोष्ट। दुसरं असं की ह्या कसाबला जितके दिवस तुम्ही जिवंत ठेवाल तितके दिवस या देशामध्ये अतिरेकी कारवाया वाढत जातील। कारण या देशामध्ये अतिरेक एवढा वाढलेला आहे की उद्या या कसाबसाठी पाकिस्तानातून आणखीन काही अतिरेकी या मुंबईमध्ये येतील, देशामध्ये येतील, एखाद्या विमानाचं अपहरण करतील, एखाद्या मोठ्या नेत्याचं अपहरण करतील आणि त्याच्या बदल्यात त्या कसाबच्या सुटकेची मागणी करतील। ही मला पूर्ण खात्री आहे, कारण या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा राहिलेला नाहीये, कुठल्याही प्रकारची सुरक्षा राहिलेली नाहीये। म्हणून या वकिलांनी
आणि या कायदेशीर बाबी सांगणाऱ्या या सगळ्या पंडितांनी या भलत्या भांगडीत न पडता या कसाबला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कुठल्याही वकिलाशिवाय तात्काळ फाशी शिक्षा ठोठवावी असं आमचं म्हणणं आहे. आणि मी तर असं म्हणेन की या कसाब सारख्या राऊत ही तुमची भाषा ऐकल्यावर असं वाटतं की तुम्ही वकिलांना सरळ सरळ धमकी किंवा इशारा देताय. काय काय अर्थ घ्यायचा त्यांनी? जो अर्थ कोणाला घ्यायचा असेल तो ते घेऊ शकतात. ही फक्त एका राजकीय नेत्याची किंवा खासदाराची भाषा नसून हा आमचा सुद्धा अंतरात्मा तळमळतोय. जे आम्ही आपल्यासारख्या चॅनलवर पाहिलं, प्रत्यक्ष वृत्तपत्रातून आपण सगळं पाहिलंय, वाचलंय आणि हे अतिरेकी प्रत्यक्ष गोळ्या मारताना आम्ही पाहिलेलं आहे. ज्याने पाहिलंय त्याचं हृदय जळतंय म्हणून हे बोलतोय. आणि देशातली 100% जनता, 100 कोटी जनता सुद्धा याच भावनेतून आज तळमळते. त्याच्यामुळे वकिलांना काय वाटतंय आणि न्यायदेवतेला काय वाटतंय याचा विचार करण्याची सामान्य माणसाला गरज नाही. आपण तळमळीतून बोलतोय असं खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे. मी चर्चा चालू ठेवणार आहे आणि या सेगमेंट नंतर, या ब्रेक नंतर जाणार आहे ऍडव्होकेट राजीव पाटील यांच्याकडे. याचं कारण ते बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत आणि वकिलांच्या घरांवर हल्ले होत आहेत. अशा वेळेला बार काउन्सिलची भूमिका काय, ते काय करणार आहेत हे मी त्यांना विचारायचं आहे. पण आता मी घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला जो प्रश्न आहे तो आपण पाहू शकतो. दहशतवाद्यांचं वकीलपत्र घेणं हा देशद्रोह आहे का? पडद्यावर बघा, 93% लोक म्हणतात होय देशद्रोह आहे. मोहम्मद कसाब सारख्या अतिरेक्याचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये असं 93% लोकांचं म्हणणं आहे. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक.